आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि मी सादर करते आहे मिसमॅच लव या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पाठ ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतीये मिसमॅच लव भाग 42. कार्तिकने दरवाजा इतक्या जोरात उघडला होता की त्याचा आवाज पूर्ण खोलीत घुमला. क्षिती आणि गार्गीने एकमेकांचे पकडलेले हात घाबरूनच सोडून दिले आणि त्या दोघीही स्तब्ध उभ्या राहिल्या. कार्तिकचे डोळे रागाने लाल झाले होते. तो गार्गीकडे तिरस्काराने पाहत होता. हा इतक्या लवकर कसा आलाय? गार्गीच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं. अच्छा, म्हणजे तुम्ही दोघी सोबतच आहात तर ग्रेट. आता माझ्या प्रश्नांचे तुम्ही दोघीही उत्तर देणार आहात. कार्तिकचा आवाज उपरोधाने भरलेला होता. गार्गी आणि क्षितीने एकमेकींकडे पाहिलं, पण तो नेमकं काय विचारणार आहे हे काही दोघींनाही समजत नव्हतं. त्याने 2 पावलं पुढे टाकली आणि क्षितीकडे वळला. क्षिती, मी काय ऐकतोय हे? कोणीतरी तुझे फोटो मार्क केलेत, कोणीतरी तुला धमकावतंय आणि पैसे मागतंय, आणि एवढी मोठी गोष्ट तुला घरातल्या मोठ्या माणसांना सांगता आली नाही? मला नाही, निदान मॉमला तरी सांगायचं होतं की नाही? का नाही सांगावं वाटलं तुला घरात? क्षिती गार पडलेली. ऐन कॉलेजच्या मिस फेस्टसाठी नुकतीच उत्साहाने चर्चा करत होती आणि आता नेमका हा विषय बाहेर आलेला. तोही दादापर्यंत कसा पोहोचला हे काही तिला कळत नव्हतं. ती एकदम वेदनेने भरलेल्या नजरेने गार्गीकडे पाहत होती. मी काहीतरी विचारलं क्षिती, तिच्याकडे का बघत आहेस? घरात कोणाला तरी सांगायचं सोडून तू हिला सांगत बसली आहेस? हिला? गार्गी एकदम तिला प्रोटेक्ट करत समोर आली. कार्तिक, शांत होशील का प्लीज? आपण शांतपणे बोलूया का या विषयावर? तसंही तिला घाबरवून काय साध्य करणार आहेस तू? गार्गी मध्ये येत बोलली आणि क्षितीच्या समोर तिला प्रोटेक्ट करत उभी राहिलेली आणि क्षितीने तिचा हात पकडलाय हे पाहून त्याचा आणखीनच संताप झाला. तू प्लीज बाजूला होतेस का? मी माझ्या बहिणीशी बोलतोय. नाही, तुझ्याकडेच येणार आहे मी, पण त्याआधी मला तिच्याशी बोलू दे. हो, पण हे असंच बोलता येतं का तुला? थोडं शांत होऊन बोलता येत नाही? ती आताही तिला प्रोटेक्ट करत होती आणि क्षिती तिच्या पाठीमागे लपलेली त्याला घाबरून पाहत होती. क्षिती, तुझ्याशी बोलतोय मी, तू बोलणार आहेस का आता तरी? त्याने मोठ्याने विचारलं. तसा क्षितीचा चेहरा पांढरा पडला. तिचे ओठ थरथरू लागले. दादा, पण तुला कोणी सांगितलं हे? तिने कसाबसा उलट प्रश्न केला. कोणी सांगितलं त्याने काय फरक पडतो? कोण होता तो सांग. तुला कळतंय का ते फोटो बाहेर पडले तर तुझ्यावर किती अपमानास्पद कमेंट करतील लोक? कार्तिकने आता आपला मोर्चा गार्गीकडे वळवला. त्याचा राग आता अनावर झाला होता. आणि गार्गी, तुला हे सगळं माहिती पडलं तेव्हा तुला एकदाही असं वाटलं नाही का की तू मला हे सांगावंस? घराची अब्रू आता अशी वेशीवर टांगायची ठरवली आहे का तुम्ही दोघींनी? कार्तिकची बडबड चालू होती आणि गार्गी सुन्न होऊन ऐकत होती. कार्तिकला हे सगळं कसं समजलं हेच तिला कळत नव्हतं. ती त्याला त्याचबद्दल काही सांगू पाहणार इतक्यात कार्तिक पुन्हा कडाडला. बोल गार्गी, गप्प का आहेस आता? बोल ना. तू मला सांगण्याऐवजी हे सगळं त्या मूर्ख प्रियांशला कशाला सांगत बसली होतीस? माझ्या घरातली गुपितं, माझ्या बहिणीची इज्जत तू त्या भिकाऱ्याच्या हातात सोपवलीस. तुला काय वाटलं तू खूप मोठं काम केलंयस? काय? प्रियांश त्याने सांगितलं तुला हे? कसं शक्य आहे? हो, मग आणखीन कुठून कळलं असणार आहे मला? आणि एवढंच नाही, भरपूर काही आहे, पण तुर्तास हा विषय आधी क्लिअर कर. त्याची नुसती किरकिर चालली होती. 1 मिनिट, तू प्लीज आधी शांत होतोस का? गार्गी त्यातूनही म्हणाली. माझ्या घराची इज्जत इथे घराबाहेर चालली आहे आणि मी शांत कसा राहू? हा गार्गी प्रधान, अरे यार, तुला ऐकायचंच नाही मला काय सांगायचं तर राहू दे. मलाही काही गरज नाही, मी काही सांगणारही नाही. क्षिती, तू जा, डोंट वरी, मी बघते सगळं. काय बघतेस सगळं? हां, काय समजतेस काय स्वतःला तू? आणि क्षिती,
एक पाऊल जरी पुढे टाकलंस ना तर बघच. कार्तिकचं तावातावाने बोलणं आणि बोलायची संधीही न देणं पाहून गार्गीने हाताची घडी घातली. क्षणभर रूममध्ये शांतता पसरली होती. आता काही बोलणार आहेस का? बोलू देशील तर बोलेल ना. आणि मिस्टर कार्तिक, आत्ता कुठून तरी हे कळलं की घरी आलास आणि एवढा पॅनिक झाला आहेस, पण जेव्हा ती टेन्शनमध्ये होती तेव्हा कुठे होतास तू? तेव्हा लक्ष होतं का तुझं तिच्याकडे? तुझंच काय, घरातल्या कोणाच्याही लक्षात ही गोष्ट आली नव्हती की ती टेन्शनमध्ये आहे. सोड, पण ज्या गोष्टीसाठी एवढा पॅनिक होत आहेस ना, त्यासाठी एवढं पॅनिक व्हायची काहीच गरज नाहीये. गरज नाहीये म्हणजे काय? इनामदारांच्या इज्जतीचा प्रश्न आहे. गरज नाहीये म्हणजे तो प्रॉब्लेम ऑलरेडी सॉल्व्ह झालाय. सो मेलेले मुर्दे उकरून काढायची काहीही गरज नाहीये, गार्गीने ठामपणे सांगितलं. सॉल्व्ह झाला? कसा? त्याला पैसे दिले का? आणि कुठून? प्रत्येक गोष्ट तुझ्यासारखी पैशानेच नाही करता येत मिस्टर कार्तिक इनामदार. थोडं डोकं वापरलं की होतं. हो, आणि ते तुलाच दिलंय बहुतेक. क्षिती, हे सगळं खरं आहे का? हो दादा, तिने तिच्या ओळखीच्या हॅकरकडून प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय. इवन तेव्हा मी टेन्शनमध्ये होते तर ते ओळखणारी वहिनीच होती. तिनेच मला सावरलं. ती गार्गीकडे पाहत म्हणाली. क्षितीचा हा उलगडा पाहून कार्तिक जरा शांत झाला. त्याचं लक्ष क्षितीवरून एक क्षण गार्गीकडे गेलं तर ती हाताची घडी घालून ओठाचा चंबू करून उभी होती. म्हणजे गार्गीने घराची अब्रू टांगली नाही तर वाचवली होती, तेही घरातील कोणाचीही मदत न घेता. पण मग तरीही हे सगळं सांगता नाही आलं तुम्हाला? काय सांगणार होतो मिस्टर कार्तिक? सगळं सॉल्व्ह झाल्यावर काय सांगणार होतो? आणि सांगितलं जरी असतं तरी तिच्या कॉलेजवर गदा आली असती आणि तिच्या स्वप्नांवरही आली असती. कसलं स्वप्न आणि निदान काय झालेलं नेमकं? कोणी केलं होतं? काहीतरी सांगणार आहे का तुम्ही? सगळं सांगितलं तर एक्सेप्ट करायला जमणार आहे का तुम्हाला मिस्टर कार्तिक? कदाचित नाही, पण फक्त तुमची स्वप्न पूर्ण करण्यात तुम्ही बिझी आहात ना. कारण रामाबायकांची काही स्वप्नच नसतात. नीट कळेल का क्षिती मला? तिचं स्वप्न आहे. गार्गी बोलायला सुरुवात करणार तर कार्तिक मध्येच कडाडला. तू जरा गप्प बसतेस का? मला क्षितीकडून ऐकायचंय. गार्गीने क्षितीला बोलायला खुणावलं. जणू तू बोल, मी पाहते. ते दादा, मला मॉडेलिंग करायचं होतं. मग त्यासाठी फोटो काढावे लागतात ना. कोणीतरी मला त्या फोटोग्राफरचा नंबर दिलेला, पण मला माहिती नव्हतं तो नालायक होता. प्लेबॉय टाईप होता. त्याने माझे फोटो काढले. ते फोटो मॉप करून मला धमकावत होता. इतकंच. इतकंच? हे इतकंच आहे का क्षिती? आणि मॉडेलिंग? सिरियसली तुला त्यात करिअर करायचंय? दुसरं काही मिळालं नाही का करिअरसाठी तुला? हो मग काय वाईट आहे? क्षिती काय अशी तशी मुलगी नाहीये, गार्गी मध्येच बोलली. तू आता जरा गप्प बसशील का? का तिला काहीही भरवत आहेस? मी म्हणाले होते ना, ही याला एक्सेप्ट करताच येणार नाही. तिला ते करिअर करायचंय मिस्टर कार्तिक, पण ते स्वीकारायला त्याला मन मोठं लागतं. इथे फक्त पैसा मोठा आहे, मन तर दिसणारही नाही त्यामध्ये. आणि त्याचमुळे ती फोटो मॉर्फिंग आणि धमक्यांची परिस्थिती आली होती, हे विसरू नकोस. क्षिती, काही मॉडेलिंग वगैरे करणार नाहीयेस. गप गुमाने तुझ्या रूममध्ये जा आणि अभ्यास करत बस. कार्तिक क्षितीवर खेकसला. तसं तिने गार्गीकडे नाराज होत पाहिलं. गार्गीने तिला डोळ्यांनीच धीर दिला आणि क्षिती हळूवार पावलांनी दरवाजा बाहेर पडली. या घरात जरा शांतता मिळेल तर शपथ. आलाच हा माझ्या शांतीचा सत्यानाश करायला. स्वतःशीच पुटपुटत गार्गीने तिरस्काराने कार्तिककडे पाहिलं आणि ती गॅलरीच्या दिशेने जायला वळली. पण ती 2 पावले पुढे जाते न जाते तोच कार्तिकने तिचा हात प्रचंड वेगाने पकडला आणि तिला आपल्याकडे जोरात ओढलं. गार्गीचा तोल गेला आणि ती त्याच्या अगदी जवळ येऊन उभी राहिली. तू कुठं निघालीस आता? आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं दे, मगच इथून निघायचं. कार्तिकचा आवाज खोलीच्या शांततेचा थरकाप उडवत होते. गार्गीने आपला हात सोडून घेण्याचा प्रयत्न केला. तिचे डोळे रागाने धगधगत होते. आर यू मॅड? तुला जरा ही माणुसकी नाहीये का रे? ती ओरडली. हो, नाहीये माणुसकी.
पण तुला आधी अक्कल आहे का ते बघ. काय गरज होती तुझ्या पोटातली रेग ना रेग त्या प्रियांशला सांगण्याची? हा, तुला 1000 वेळा बजावून सांगितलं होतं ना मी की जोपर्यंत तू इनामदार घरची सून आहेस तोपर्यंत त्याला पुन्हा भेटायचं नाहीये. तरीही तरीही तू गुपचूप त्याला भेटत राहतेस. कार्तिकने तिची पकड अधिक घट्ट केली. मी त्याला लग्नानंतर एकदाही भेटले नाहीये मिस्टर कार्तिक. तुला जे वाटतंय ते सगळं खोटं आहे. गार्गीने न डगमगता उत्तर दिलं. खोटं? वा. कार्तिक उपहासाने हसला. मला तर आता दाट शंका येते की हे तुमचं आधीपासून ठरलेलं काहीतरी म्युच्युअल प्लॅनिंग असणार. तुम्ही मध्यमवर्गीय माणसानं श्रीमंतांना कसं लुटायचं याचे धडे गिरवूनच जन्माला येता वाटतं. तू या कराराच्या आड ग्रँडपांकडून 8 लाख मिळवलेस आणि आता तुझा तो बॉयफ्रेंड ही नेमकी तीच वाट धरतोय. गार्गीच्या काळजाला त्याचे शब्द तीक्ष्ण सूर्यासारखे टोचले. प्रत्येक गोष्ट तुमच्यासारखी पैशाने मोजली जात नाही मिस्टर कार्तिक इनामदार. तुम्हाला हे जग फक्त व्यवहाराच्या नजरेतून दिसतं आणि ते तसंच दिसणार. आम्हाला पैशांची हाव नाहीये. आमचं एकमेकांवर प्रेम आहे. जिथे पैशाला नाही तर एकमेकांच्या प्रेमाला मान असतो. सगळेच लोक तुमच्यासारखे पैसा पैसा करणारे नसतात हे लक्षात ठेवा. गार्गी मोठ्या आत्मविश्वासाने म्हणत होती, पण तिला माहिती नव्हतं तिनं तिचा विश्वास चुकीच्या ठिकाणी लावलेला. व्हेरी गुड. मोठ्या गैरसमजात आहेस वाटतं तू. कार्तिकचा चेहरा आता क्रूर झाला होता. तू ज्याच्या प्रेमाची आणि निष्ठेची सर्टिफिकेट्स वाटत फिरतेस ना, तोच प्रियांश आज माझ्या ऑफिसमध्ये स्वतःहून आला होता. चक्क 10 लाखांची मागणी केली त्याने मला. आणि कशासाठी माहिती? तर तू जे आपलं 1 वर्षाच्या कराराचं गुपित त्याला डिटेलमध्ये सांगून रिकामी झाली आहेस ना, ते बाहेर न काढण्यासाठी. सिरियसली गार्गी, जरा कुठं तुझ्या चांगुलपणावर माझा विश्वास बसू लागला होता, पण छे, तुम्ही लोकांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की तुम्ही फक्त श्रीमंतांना कसं लुटायचं याचंच बाळकडू घेऊन आला आहात. गार्गी सुन्न झाली. तिला वाटलं आपण काहीतरी चुकीचं ऐकतोय. काय? हे शक्यच नाही. हे सगळं खोटं आहे. माझा प्रियांश असं कधीच करणार नाही. तिच्या आवाजातला आत्मविश्वास आता थरथरू लागला होता. असंच केलंय त्याने. तुला हवं असेल तर आत्ता माझ्या केबिन मधलं CCTV फुटेज दाखवतो. कशी निर्लज्जपणे तो माझ्याशी डील करत होता. कार्तिकने स्पष्टपणे सुनावलं. प्रियांशने 10 लाख मागितले? ओ माय गॉड, इतके पैसे कसं शक्य आहे? मग मी काय खोटं बोलतोय का? मी 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 लगेच कॉल लावते त्याला. तो असं कसं वागू शकतो? माझा विश्वास एका क्षणात असा कसा तोडू शकतो? गार्गी एकाएकी प्रचंड अस्वस्थ झाली. तिचे हातपाय थरथरू लागले. तिने घाईघाईत पर्समधून फोन काढला आणि प्रियांशचा नंबर डायल केला. पलीकडे एकतर रिंग ही जात नव्हती आणि एका बीपसह फोन आपोआप कट झाला. ती आता अस्वस्थतेत इकडे तिकडे फिरून पुन्हा पुन्हा ट्राय करत होती, पण दरवेळी एक विशिष्ट बीप आवाज यायचा आणि कॉल आपोआप कट व्हायचा. तिचं हृदय आता जोरात धडधडू लागलं होतं. लागत का नाहीये त्याचा कॉल? बापरे, त्याचा कॉलच लागत नव्हता आणि गार्गीच्या पोटात आता भीतीचा गोळा येऊ लागलेला. काय झालं? लागत नाहीये वाटतं कॉल. फसवलं बहुतेक तुलाही. तुमच्या त्या महान प्रेमाचं काय झालं गार्गी मॅडम आता? कार्तिकने जळजळीत टोमणा मारला, पण गार्गीच्या पायातली आता ताकदच संपली होती. ती मटकन तिथेच सोफ्यावर बसली. तिला अजूनही स्वतःच्या डोळ्यांवर आणि कानावर विश्वास बसत नव्हता, ज्याच्यावर तिचं जीवापाड प्रेम होतं, जो इतर कोणाही पेक्षा तिला महत्वाचा होता. तो प्रियांश असं काही करेल? प्रियांश असं कसं करू शकतो? तो माझ्याशी असं कसा वागू शकतो? हाच दिवस पाहायला प्रेम केलं होतं का मी? ती स्वतःशीच पुटपुटत होती. तिचे डोळे शून्यात हरवले होते. आता रडून काय उपयोग आहे? तू तू त्याला कशाला एवढं सगळं सांगत बसलेली? काय गरज काय होती? तो मला सरळ धमकावत होता की ही बातमी तो मीडियामध्ये देईल, की फक्त 8 लाखांच्या बदल्यात मला हे CEO पद मिळालंय. तू त्याला भेटत राहिली नसतीस आणि ही सगळी गुपितं सांगत बसली नसतीस तर ही वेळ आलीच नसती. कार्तिकचा राग अद्याप शांत झाला नव्हता.
गार्गीने आपले रडवेले डोळे वर केले. 1 मिनिट मिस्टर कार्तिक, मी प्रेम केलंय त्याच्यावर आणि मी काय मुद्दाम चोरून भेटायला जाऊन त्याला हे सगळं सांगितलेलं नाहीये. ते तर बस विश्वासाने बोलून गेले. म्हणजे म्हणजे आपण आपल्या जवळच्या माणसाला मनातलं सगळं सांगतो तसं. कारण माझ्या दादाला यातलं मी काहीच सांगू शकत नव्हते. जर मी हे त्याला सांगितलं असतं ना, तर त्याने मरण पसंत केलं असतं, पण तुमच्या एका पैशालाही हात लावला नसता. इतके स्वाभिमानी आहोत मी आणि माझा दादा. आणि मी ते पैसे सुद्धा उसने म्हणूनच मागितले होते दादासाहेबांना. कारण माझा सक्का भाऊ हॉस्पिटलच्या दारात मरणाशी झुंज देत होता. त्या क्षणाला त्याचं वाचणं माझ्यासाठी जगातील सर्वात महत्त्वाची गोष्ट होती, तुमचा पैसा नाही. माझा एकमेव भाऊ आहे तो, माझ्या सगळ्यात जवळचा मिस्टर कार्तिक. त्याच्याशिवाय दुसरं कोणीही नाहीये हो मला. प्रियांशला सुद्धा मी आपलं मानत होते, पण मला स्वप्नातही असं वाटलंच नाही की तो असा काही नीचपणा करेल. ओ गॉड, काय चाललंय हे माझ्या लाईफमध्ये. बोलता बोलता गार्गीचा बांध फुटला आणि ती सोफ्यावर बसून रडू लागली. आजचा भाग इथेच संपलेला आहे. प्रियांशने गार्गीला खूप मोठं फसवलंय. कार्तिक आता काय करेल? कार्तिक परत एकदा तिच्यावर विश्वास ठेवेल का एवढा मोठा गोंधळ झाल्यामुळे? आणि गार्गी, प्रियांशचा फोनच लागत नाहीये, म्हणजे कदाचित तो तिला सोडून गेल्याची शक्यता आहे. गार्गी हे स्वीकारू शकेल का? आणि ती या सगळ्यातून कशी बाहेर पडेल? बघूया काय होतंय पुढील भागामध्ये. ऐकत रहा मिसमॅच लव्ह. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.